यावेळी लोवर फुलटॉस चेंडू खेळून काढला आहे. चेंडू वन बाउंड सीमारेषेपर्यंत येतोय. क्षेत्ररक्षण चांगलं होतंय. दरम्यान 2 धावा पडून काढताय दोन्ही फलंदाज आणि या 2 धावेनिशी धावसंख्या जाऊन पोहोचले 15 धावा. पुन्हा एकदा षटकातील पुढील चेंडू गोलंदाज मिलिंद. यावेळेला चांगला चेंडू पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू. यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि त्या ठिकाणी झेल मात्र सुटला जातोय. धीरज त्या ठिकाणी झेल मात्र सोडतोय. राज याला मिळते जीवनदान. दरम्यान 1 धाव धावफलकावरती लागते. जाऊन पोहोचले 16 धावा. थोडासा आपण पाहतोय गोलंदाजाचा रनअप मध्ये बिघाड. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती जाईल. चेंडू वाईट बॉल. अवांतर स्वरूपात 1 धाव अजून एक टोटल मध्ये ऍड होईल. धावसंख्या 1 ने जाऊन पोहोचले 17 धावा. चार चेंडू झालेले आहेत. षटकातील 2 चेंडू बाकी. ऑफस्टंपच्या बाहेर पुन्हा एकदा शफल करतोय फलंदाज. पॉइंटच्या दिशेला चेंडू जातोय. डीप पॉइंट पर्यंत जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. चेंडू जातोय सीमारेषा. पुन्हा एकदा षटकातील पुढील चेंडू खेळण्यासाठी तयार अनिरुद्ध. पुन्हा एकदा शफल करतोय ऑफस्टंपच्या दिशेला. निर्धाव चेंडूची सांगत होते. षटक समाप्ती होते. 21 धावा धावफलकावरती लागतात. एक गडी बाद 21 अशी धावसंख्या आपण पाहतोय बीसीसी आगरसुरे संघाची. वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरं षटक घेऊन पंकज चिलिमकर मैदानावरती येतोय. खेळण्यासाठी तयार राज. षटकातील पहिला चेंडू. पहिला चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर टाकलेला चेंडू. फलंदाज राज या ठिकाणी धावबाद होते. प्लस वाईड प्लस रनआउटची विकेट या ठिकाणी मैदानावरती घडते. अनिरुद्ध त्या ठिकाणी स्ट्राईक घेतले. फलंदाज राजला धावबाद केलंय. नवीन फलंदाज मैदानावरती येतोय वेद बनकर. वेद बनकर कशा पद्धतीने धावा करेल नॉन स्ट्राईक एंडवरती नक्कीच तो असणार आहे. स्ट्राईक एंडवरती फलंदाज अनिरुद्ध चांगली खेळी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतो. सलामीला आले होता. अजूनपर्यंत मैदानावरती आहे आणि कशा पद्धतीने पुढे धावा करेल ते बघणं महत्त्वाचं आहे.
चला मैदानावरती लगेच फलंदाज फास्ट खेळवा, नाहीतर तुमचे एक्स्ट्रा फलंदाज अंपायरकडे पाठवा. बावीस धावा. 2 ओव्हरनंतर 21 धावा होत्या आणि या षटकामध्ये पहिला चेंडू वाईड होता. त्यामुळे 22 धावा धावफलकावरती लागतात. षटकातील पहिला चेंडू अनिरुद्ध खेळण्यासाठी तयार. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न केला जातोय. चांगला चेंडू आणि अनिरुद्धची खेळी या ठिकाणी धावबाच्या स्वरूपात बाद होऊन परततोय अनिरुद्ध. सूर्य लगेच फलंदाज पाठवा. आज कोणत्याही परिस्थितीत आपल्याला सर्व सामने उरकायचे आहेत, त्याच्यामुळे जेवढं जास्तीत जास्त वेगवान. चला आणि सूचना आहे, आपल्या प्रत्येकी 2 बॅटर आणखी मैदानात असतील. नवीन फलंदाज मैदानावरती पाचारण करतोय आशिष म्हात्रे. अजूनही अंतिम षटकातील आपण पाहतोय 5 चेंडूंचा खेळ येणं बाकी. वेद स्ट्राईक एंडवरती सज्ज होतोय. षटकातील पुढील चेंडू. ऑफस्टमच्या दिशेला शफल करतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कोणतीही चूक करत नाहीये. फलंदाज वेद बॅक टू द पवेलियन. मयुरेश पाटील याला खेळण्याची संधी मिळते. 4 चेंडूंचा खेळ येणं बाकी. पंकज मैदानावरती षटकातील पुढील चेंडू. ब्लॉक होल चेंडू खेळून काढलाय कव्हरच्या दिशेला. डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. मिस फिल्डिंग होते. 1 धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा नक्कीच पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या दोन्ही वाटते. दोन्ही धावून पोहोचले. 24 धावा. 24 धावा धावफलकावरती लागत आहेत. आतापर्यंत आपण पाहिलं तर सन्मानजनक या ठिकाणी धावसंख्या उभारली. अजूनही 3 चेंडूंचा खेळणं बाकी. कशा पद्धतीने खेळणार आगर सूर्य संघ. षटकातील पुढील चेंडू. स्लोवर चेंडू होता. फसवा चेंडू पाहायला मिळतोय आणि फलंदाजाला फसवलंय गोलंदाज पंकज याने. निर्धाव चेंडूची सांगता. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते पंकजच्या माध्यमातून. 1 विकेट देखील प्राप्त केली. यावेळेला थोडासा गतीमध्ये परिवर्तन केला. यावेळी चांगला चेंडू टाकला. वेगवान चेंडू होता आणि फलंदाज धावबाद होताना पाहायला मिळतोय.
नवीन फलंदाज येतोय गुड्डू. गुड्डू म्हात्रे. शेवटचा चेंडू त्याला खेळण्याची संधी मिळते. कितपर्यंत धावा या ठिकाणी मिळत आहेत ते देखील बघणं महत्वाचं आहे. 24 धावा धावफलकावरती लागतात. अंतिम चेंडूचा खेळ येणं बाकी. एक डावखुरा हाताचा फलंदाज गुड्डू स्ट्राईक एंडवरती येतोय. पंकजच्या षटकातील शेवटचा चेंडू खेळण्यासाठी नवीन फलंदाज पंकज याच्या गोलंदाजीवरती नवीन फलंदाज आपण पाहतोय गुड्डू. एक डावखुऱ्या हाताचा फलंदाज. याच्या पुढे सर्व संघांनी लक्षात ठेवायचं आहे की आपले 2 अतिरिक्त फलंदाज आणून ठेवायचे आहेत मैदानामध्ये, सर्व संघ. बघूया शेवटचा चेंडू कशा पद्धतीने हाताळेल गोलंदाज पंकज. स्लोवर चेंडू होता, खेळून काढलाय लॉंग ऑफच्या दिशेला. एक धाव पूर्ण केली जाते. क्षेत्ररक्षण चांगलं होतंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. यष्टीरक्षकापर्यंत थ्रो देखील येतोय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि तिसरी धाव काढण्यात फलंदाज या ठिकाणी बाद होतोय गुड्डू. धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवले आगरसुरे संघाने गावदेवी वायशेत संघासमोर. कक्षामध्ये नाणेफेक करण्यासाठी यायचंय. आई एकविरा वर्सोली संघाचा कर्णधार लगेच नाणेफेक करण्यासाठी यायचंय. अपोनंट कॅप्टन या ठिकाणी आलेला आहे. 2ऱ्या सत्राचा खेळ या ठिकाणी सुरुवात होते. धीरज आणि ओमकार ही सलामीची जोडी गावदेवी वायशेत संघाकडून मैदानावरती येते. आगरसुरे संघ लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. 27 धावांचं लक्ष्य कशा पद्धतीने पार करतील गावदेवी वायशेत संघ हे देखील बघणं महत्त्वाचं आहे. फायटिंग टोटल या ठिकाणी पाहायला मिळते. लो स्कोरिंग नक्कीच आहे, परंतु थोडंसं फायटिंग टोटल या ठिकाणी आहे. गावदेवी वायशेत संघाला नक्कीच कशा पद्धतीने धावा करतील हे देखील बघणं महत्त्वाचं आहे. आगरसुरे संघाकडे सुद्धा गोलंदाज देखील चांगले आहेत. कशा पद्धतीने गोलंदाजी करतील आगरसुरे संघाचे गोलंदाज ते देखील बघणं महत्त्वाचं आहे.
दरम्यान पुढच्या सामन्याची नाणेफेक केली जाते. जय हनुमान सातेर्जे विरुद्ध आई एकविरा वर्सोली या दोन्ही संघांमध्ये नाणेफेक केली जाते. नाणेफेकीचा कौल जिंकला आहे आई एकविरा वर्सोली संघाने. तर हा सामना झाल्यानंतर आपला जो निर्णय असेल तो जय हनुमान सातेर्जे संघाने नाणेफेक जिंकले. चुकीची दुरुस्ती. जय हनुमान सातेर्जे संघ हा सामना झाल्यानंतर जो काही निर्णय असेल तो मैदानावरती अंमलात करायचा आहे. दरम्यान दुसऱ्या सत्राच्या खेळाला सुरुवात होते. पहिला चेंडू चांगला टप्प्यावरती टाकतोय गोलंदाज साहिल. निर्धाव चेंडूची सांगता होते फलंदाज धीरज याला काहीसा समजला नाही. निर्धाव चेंडूची सांगता 27 धावांचं लक्ष्य कशा पद्धतीने पार करेल हे करण्यासाठी फलंदाज उतरलेत गावदेवी वायशेत संघाचे. आखूट टप्प्याचा चेंडू भिरकावून दिलाय. डीप मिड विकेट सीमारेषेपर्यंत आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. येतोय चौकार. पहिला चेंडू आपण पाहिला तर निर्धाव टाकला होता. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती फलंदाजाचं आक्रमण झालं आणि चौकार त्याने कुठलाय. या चेंडूवरती धावसंख्येच्या श्रीगणेश होताना पाहायला मिळते. चांगली सुरुवात गावदेवी वायशेत संघाची पाहायला मिळते. 4 धावा धावफलकावरती लागतात. बघूया गोलंदाज पुढचा चेंडू कशा पद्धतीने टाकेल. पुन्हा एकदा आखूटप्पाचा चेंडू होता. यष्टीरक्षकाकडनं चूक होते परंतु बॅकअप चांगलं होतंय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू टाकतोय गोलंदाज साहिल. चांगली गोलंदाजी मैदानावरती चांगलं बॅटल पाहायला मिळते. गोलंदाज आणि फलंदाज नक्कीच चुरशीची लढत मैदानावरती अनुभवायला पाहायला मिळेल. नक्कीच मजा येईल मॅचमध्ये आणि चांगली गोलंदाजी सुद्धा करतोय. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज साहिल. पुन्हा एकदा आखूटप्पाचा चेंडू चांगला टप्प्याचा चेंडू होता. फलंदाज नक्कीच चांगलं रनिंग भेटून विकेट पाहायला मिळते. 1 धाव धावफलकावरती वाढते. धावसंख्या जाऊन पोचली ती 5 धावा. ओमकार नॉन स्ट्राईक एंडवरती होता. 1 धाव मिळाली. त्यानंतर खेळण्याची संधी या ठिकाणी मिळते. एक डावखुरा हाताचा फलंदाज ओमकार कशा पद्धतीने खेळेल ते देखील बघणं महत्त्वाचं आहे. धावसंख्या 5 वर स्थिरावलेली. षटकातील पुढील चेंडू आपण पाहतो. त्यानंतर डावखुऱ्या हाताचा फलंदाज असल्यामुळे कारणामुळे क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव केला जातोय. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन गावदेवी वायशेत संघाकडून पाहायला मिळते. साहिलच्या षटकातील पुढील चेंडू सामना करेल ओमकार. आखूट टप्प्याचा चेंडू होता. लॉंग स्टॉप रिजन मध्ये चेंडू झाला सीमारेषा पार. चौकार. धावा धावफलकावरती लागतात. ओमकार आपण पाहतोय वैयक्तिक पहिल्या चेंडूचा सामना केला आणि 4 धावा चौकार त्याने कुठला. गोलंदाज साहिल वरती आक्रमण केलं जाते. 2 चौकार या षटकामध्ये आलेत. पुन्हा एकदा साहिल षटकातील पुढील चेंडू चांगला चेंडू होता. आखूट टप्प्याचा चेंडू भिरकावून दिला. पुलचा फटका सक्सेसफुल. चेंडू सीमारेषा पार. षटकार. पहिल्या षटकाची समाप्ती होते. गोलंदाज साहिल वरती चांगलं आक्रमण केलं जातंय. 15 धावा धावफलकावरती लागत आहेत. चांगली सलामीची जोडी आपण मैदानावरती पाहतोय. साहिल आणि धीरज आणि साहिलची जोडी चांगली मैदानावरती. धीरज आणि ओमकार ही सलामीची जोडी आपण पाहतोय. चांगली सुरुवात करून देते पहिल्या षटकामध्ये. 15 धावांची पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप या ठिकाणी पाहायला मिळते. नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक घेऊन गोलंदाज ओमकार. सार्थक नवीन गोलंदाज सार्थक मैदानावरती उतरलाय. बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. पहिलं षटक नक्कीच महागडं होतं. आता गोलंदाजांना नक्कीच कमबॅक करावं लागेल.
समोर स्ट्राईक एंडवरती फलंदाज देखील तितक्याच ताकदीचा आपल्याला पाहायला मिळतोय. धीरज. षटकातील पहिला चेंडू ठोकलाय. चेंडू लॉंग ऑन सीमारे पार. षटकार. धावसंख्या 6 निवडते. 21 धावा फलकावरती लागतात. अद्याप आपण पाहतोय 6 धावांची आवश्यकता आहे गावदेवी वायशेत संघाला. चांगली फलंदाजी करतोय धीरज. षटकार ठोकला पहिल्या चेंडूवरती. अजूनही 6 धावांची गरज आहे. कशा पद्धतीने पार करतील बघणं महत्वाचं आहे. नक्कीच गोलंदाज सार्थक वरती पहिल्या चेंडूवरती हल्ला बोल केला तो फलंदाज धीरज. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा फलंदाज धीरज. थोडासा फसवा चेंडू. स्लोवर चेंडू पाहायला मिळतोय. गोलंदाजाचा कमबॅक पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिर 21 धावा. चांगला चेंडू होता. स्लोवर पद्धतीचा चेंडू होता. थोडासा धीम्या गतीने टाकला आणि फलंदाज धीरज याला कोणताही समजलं नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये सुद्धा बदल करतोय गोलंदाज. पुन्हा एकदा षटकातील पुढील चेंडू. यावेळेला रिव्हर्स स्वीपचा फटका. चेंडू जातोय सीमारेषेपर्यंत आणि जातोय सीमारेषा पार. चौकार. दोन धावांची गरज. फुल टॉस चेंडू खेळून काढलाय आणि चेंडू येतोय सीमारेषा पार. चौकार. संघाने नक्कीच हा सामना जिंकलाय. पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केलाय. त्या संघाचं